मंडळी, मनोज जरांगे पाटील यांनी अखेर उपोषण मागे घेतलेलं आहे. पण सरकारने नेमकं काय मान्य केलं? मराठा समाजाला आरक्षणाच्या लढ्यात मोठं यश मिळालं का? की पुन्हा एकदा फक्त आश्वासनावरच आंदोलन थांबलं? मराठा आरक्षणाच्या आंदोलनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं असताना अखेर आंतरवली सराटीमधून मोठी बातमी समोर आलेली आहे. रणरणत्या उन्हात उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे. नमस्कार मंडळी, मी पी.के. भांडवलकर आणि तुम्ही पाहतात सत्ता मंच. मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत की मनोज जरांगे यांनी उपोषण का मागे घेतलं, सरकारसोबतच्या चर्चेत नेमकं काय ठरलं, कोणत्या मागण्या मान्य झाल्या आणि मराठा समाजाला यामधून नेमकं किती यश मिळालं. चला सुरुवात करूया. मंडळी, मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथे एक दिवसीय उपोषण सुरू केलं होतं. प्रचंड उष्णता, वाढतं राजकीय दडपण आणि हजारो मराठा बांधवांची उपस्थिती यामुळे आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. दिवसभर सरकार आणि जरांगे यांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या सुरू होत्या. एकीकडे आंदोलकांमध्ये उत्सुकता होती तर दुसरीकडे सरकारवर तोडगा काढण्याचा दबाव वाढत होता. अखेर शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू राहिलेल्या चर्चेनंतर दोन्ही बाजूंमध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर सहमती झाल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली. आता प्रश्न आहे, सरकारने नेमकं काय मान्य केलं? तर हे मुद्दे सुद्धा पाहूया. मुद्दा क्रमांक 1, 58 लाख कुणबी नोंदी उपलब्ध करून देण्याचा निर्णय. मनोज जरांगे यांनी सांगितला की सरकारने 58 लाख कुणबी नोंदी उपलब्ध करून देण्यास मान्यता दिलेली आहे. यापूर्वी जवळपास 49 लाख नोंदी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आता उर्वरित नोंदी विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. मराठा आरक्षणाच्या संपूर्ण आंदोलनामध्ये कुणबी नोंदी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आहे, कारण या नोंदींच्या आधारे अनेकांना आरक्षणाचा लाभ मिळू शकतो. आता मुद्दा क्रमांक 2 पाहू. हैदराबाद गॅजेटच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र. जरांगे यांच्या म्हणण्यानुसार सरकारने हैदराबाद गॅजेटच्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मुद्दाही मान्य केला आहे. हा मुद्दा मराठा समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण अनेक कुटुंबांकडे थेट कुणबी नोंदी उपलब्ध नसल्या तरी ऐतिहासिक गॅजेटमधील पुराव्यांच्या आधारे प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग खुला होऊ शकतो. मंडळी, मुद्दा क्रमांक 3, अधिकाऱ्यांवर कारवाईची तरतूद. अनेकदा नोंदी असूनही प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी करण्यात येत होत्या. यावर सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. जर कुणबी नोंदी देताना अधिकारी अडथळे निर्माण करत असतील किंवा मुद्दाम विलंब करत असतील तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची तरतूद केली जाणार असल्याचे जरांगे यांनी सांगितलेले आहे. हा निर्णय आंदोलकांसाठी मोठा दिलासा मानला जातो. आता पाहूयात मुद्दा क्रमांक 4, स्वतंत्र मराठा कुणबी मंत्रालय. या चर्चेतील सर्वात चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे स्वतंत्र मंत्रालयाचा मुद्दा. मनोज जरांगे यांनी दावा केला आहे की सरकारने मराठा आणि कुणबी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यास तत्वतः मान्यता दिलेली आहे. या मंत्रालयात स्वतंत्र कक्ष आणि स्वतंत्र माहिती अधिकार नेमले जाणार असल्याचंही सांगण्यात आलेलं आहे. जर हा निर्णय प्रत्यक्षात आला तर मराठा समाजाशी संबंधित विविध प्रश्नांसाठी स्वतंत्र प्रशासकीय व्यवस्था उपलब्ध होऊ शकते. आता मुद्दा क्रमांक 5 पाहू. सातारा संस्थान गॅझेटियरवर निर्णय. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सातारा संस्थानच्या गॅझेटियरचा मुद्दाही महत्त्वाचा मानला जातो. जरांगे यांनी सांगितलं की या संदर्भात तातडीने शासन निर्णय काढण्याची मागणी सरकारने मान्य केलेली आहे. यामुळे पुढील काळात अनेक प्रकरणांमध्ये नवीन मार्ग मोकळा होऊ शकतो. मुद्दा क्रमांक 6 पाहू. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत सकारात्मक भूमिका. मराठा आंदोलनादरम्यान राज्यभरात अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे मागे घेण्याची मागणी सातत्याने केली जात होती. सरकारने या मागणीवर सकारात्मक भूमिका घेतल्याचं जरांगे यांनी सांगितलं. यामुळे हजारो आंदोलकांना मोठा दिलासा मिळू शकतो. मुद्दा क्रमांक 7, आंदोलनातील मृत्यूंच्या कुटुंबियांना नोकरी. मराठा आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या बांधवांच्या कुटुंबियासाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे. महावितरण आणि MIDC मध्ये त्यांच्या वारसांना नोकरी देण्याची मागणी चर्चेत स्वीकारण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे. हा मुद्दा भावनिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मुद्दा क्रमांक 8, विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा. जात पडताळणी प्रक्रियेमुळे अनेक मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश अडकण्याची भीती व्यक्त केली जात होती. आता विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रवेश अडणार नाहीत यासाठी आवश्यक निर्देश देण्यात येणार असल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलेलं आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांना थेट फायदा होण्याची शक्यता आहे. आता प्रश्न आहे, सरकारची भूमिका काय आहे? चर्चेनंतर मात्र
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं की जरांगे यांनी मांडलेल्या मागण्याबाबत सरकारने सकारात्मक निर्णय घेतलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या प्रश्नावर सातत्याने पुढाकार घेतला असून मान्य झालेल्या मुद्द्यांवर पुढील 2 ते 3 दिवसात आवश्यक आदेश काढले जातील असं त्यांनी सांगितलं. मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं असलं तरी आंदोलन पूर्णपणे संपलेलं नाही. कारण सरकारने दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी प्रत्यक्षात किती होते यावरच पुढील भूमिका ठरणार असल्याचं आंदोलकांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. म्हणजे सध्या आंदोलनात विराम मिळाला असला तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप पूर्णपणे निकाली लागलेला नाही. आता सर्वांच्या नजरा सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागलेल्या आहेत. 58 लाख नोंदी, स्वतंत्र मंत्रालय, गुन्हे मागे घेणं, नोकऱ्या आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न यावर प्रत्यक्षात किती वेगाने निर्णय होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर मित्रांनो, तुमच्या मते मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला यश मिळालं असं तुम्हाला वाटतं का, की सरकारने केवळ आश्वासन दिलं आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच घडामोडीसाठी सत्ता मंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा.